आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका। गेल्या 8 दिवसांपासून माथेरानच्या जंगलात बेपत्ता असलेला नौदलाचा जवान सूरजसिंह अमरपालसिंह चौहान यांचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे। मूळचे राजस्थानचे असलेले सूरजसिंह हे मुंबईच्या FTTT विभागात नेमणूक झाल्यानंतर कुलाब्यातल्या नेव्ही नगरमध्ये वास्तव्य करत होते। ते 7 सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे 5 वाजता घरातून निघाले। सुरुवातीला काही वेळ त्यांचा फोन चालू होता, मात्र नंतर अचानक मोबाईल बंद येऊ लागल्याने त्यांचे नातेवाईक चिंता व्यक्त करू लागले। अनेक प्रयत्न करूनही त्यांच्याशी संपर्क न झाल्याने याबद्दल पोलिसांना कळवण्यात आलं। यानंतर त्यांचा शोध सुरू झाला। सूरजसिंह यांचा मोबाईलचं शेवटचं लोकेशन कर्जत तालुक्यातील भिवपुरी रोड स्टेशन परिसरात दाखवलं गेलं। त्यानुसार नातेवाईक, नेरळ पोलीस व नौदलाचं पथक यांनी शोध मोहीम सुरू केली। माथेरानचा संपूर्ण जंगल परिसर पिंजून काढण्यात आला, मात्र सूरजसिंह यांचा कुठेही शोध लागत नव्हता। ही शोध मोहीम गेले 7-8 दिवस सुरू होती। अखेर सोमवारी दुपारच्या सुमारास सातोबा मंदिराच्या पाठीमागच्या टेकडीवरून सुमारे 50 फूट खोल दरीत सूरजसिंह यांचा मृतदेह सापडला। या शोध मोहिमेत नेरळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री रेस्क्यू टीमने कठीण परिस्थितीत कार्य केलं। सूरजसिंह चव्हाण यांचा मोबाईल लोकेशन आणि मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलीस आणि रेस्क्यू टीमने मृतदेहाची ओळख निश्चित केली आहे। मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन सदरची बॉडी JJ हॉस्पिटल मुंबई इथे पोस्टमॉर्टम करता पाठवण्यात आली आहे। सध्या पोलीस प्रशासन या प्रकरणाची चौकशी करत असून प्राथमिक तपासात ही घटना अपघात असल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र सूरजसिंह अचानक बेपत्ता होणं आणि त्यांचा मृतदेह अशा प्रकारे सापडणे हे सर्वांसाठीच धक्कादायक आहे। त्यामुळे या घटनेमागे नेमकं सत्य काय आहे याचा अनेकांना प्रश्न पडला असून याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे।